रविवारी सगळ्यांनाच काहीतरी वेगळा आणि मस्त नाश्ता हवा होता. मग मी अंड्यांपासून मस्त लच्छेदार अंडा पराठा तयार केला. यासाठी मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं, चिली फ्लेक्स घातले, मिक्स हर्ब्स घातले. यानंतर पाणी घालून हे पीठ मळून घेतलं. अर्धा चमचा यावरती तेल घालून पुन्हा मळून घेतलं आणि हे पीठ झाकून सेट होण्यासाठी बाजूला ठेवून दिलं. मधल्या वेळामध्ये इथे मी 2 अंडी फोडून घेतली. यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची हे सगळं घातलं. याबरोबर चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा हळद घातली आणि सगळं मिक्स करून घेतलं. पीठ जे मळून ठेवलं होतं ते पुन्हा एकदा मळून घेतलं. यातला एक गोळा घेतला आणि याच्याशीच पोळी लाटून घेतली. तर अशा 4 ते 5 पोळ्या मी लाटून घेतल्यात. आता या पोळ्यांचे लेयर्स करायचे आहेत. पहिल्या पोळीवरती तेल लावलं, वरती सुकं पीठ पसरवून घेतलं, यावरती दुसरी पोळी ठेवली. अशाच पद्धतीने मी 4 ते 5 पोळ्या एकावर एक अशा लावून घेतल्या. याचा असा रोल तयार करून घ्यायचा आहे. हा रोल आता कट करायचा आहे. आता याचा लच्छा पराठा लाटून घ्यायचा आहे. इथे सगळे पराठे मी लाटून घेतलेत. हे आता भाजून घ्यायचे आहेत. भाजताना एक बाजू याची कच्ची ठेवायची आहे आणि एक बाजू छान खरपूस भाजून घ्यायची. आता आपण अंडा पराठा तयार करूया. पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे. यामध्ये अंड्याचं मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. यावरती पराठ्याची जी भाजलेली बाजू आहे ती घालायची आहे. छान भाजून घ्यायचं आहे. उलटून पुन्हा अंड्याचं मिश्रण घालायचं आहे. यावरती पुन्हा लच्छा पराठा घालायचा आहे. आता हा अंडा पराठा दोन्ही बाजूने छान असा भाजून घ्यायचा आहे. पाहू शकता अगदी मस्त झाला आहे. दिसायला जितका छान दिसतो तितकाच चवीला अप्रतिम लागतो. नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.